ह्याचा सुद्धा सिक्वेल येऊ शकतो का, कारण का हे सुद्धा फार रिलेटेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पोटेन्शियल आहे. लेट्स सी. पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देणारा आणि आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील भावस्पर्शी संवाद, सुरेल गाणी आणि मनाला भिडणाऱ्या कथेमुळे चित्रपटाची जादू आजही कायम आहे. त्यामुळेच ती सध्या काय करतेचा सिक्वल कधी येणार हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. याच प्रश्नावर दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. म्हणजे आता तुम्ही तुमच्या सिनेमाविषयी म्हटलं तर तुम्ही मुंबई पुणेचे सिक्वेल्स काढलात, ओके, तर मग ती सध्या काय करतेचं काही सिक्वेल काढायचा विचार आहे का तुमचा? बरेच लोक विचारतात, कारण तुमच्या म्हणजे तुमच्या मिसेस आहेत, त्यांनी तुम्हाला आधी पहिला हा सिनेमा करायच्या वेळेला विचारलं होतं की जर ह्याचा सिक्वेल करणार असेल तर हा कर म्हणून. सो हा काय किस्सा आहे म्हणजे, आणि तो सिनेमा येणार आहे का आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला? हा म्हणजे हा प्रश्न बरेच जण विचारतात. आणि इनफॅक्ट काल का परवा सुद्धा मला काही मित्रांनी विचारलं की तो 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 विषय सुचला कुठून. आणि खरं तर तो विषय आपल्या पार्टीजमधूनच सुचतो. जो पहिला सीन होता सिनेमात की किती प्रामाणिक आहात सर तुम्ही. पण पार्टीमधून. हो, पण ते खरं आहे ना की सगळे मुलं भेटतात तेव्हा पहिल्या पेक नंतर दुसरा पेक भरताना सर्वात पहिला प्रश्न आज सुरू कसा होतो, मग आहे का टचमध्ये? सो ते आहे का टचमध्ये, किंवा मग काय सध्या काय, सो ती सध्या काय करते हे सुद्धा त्याच्यातलं. मग भेटू का, काय करते, ते पहिलंच वाक्य आहे सर. सो आणि ते इतकं रिलेटेबल आहे की तू पण मला तर प्रश्न विचारताना तुझ्या पण चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आहे की ते कुठेतरी तुला सुद्धा असं वाटतं की ते तुझ्या आयुष्याचा सुद्धा एक भाग आहे. प्रत्येकाला असं वाटतं. ते झाल्यानंतर फार लोकांनी असं विचारलं होतं की ह्याचा सुद्धा सिक्वेल येऊ शकतो का, कारण का हे सुद्धा फार रिलेटेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पोटेन्शियल आहे. लेट्स सी. अजून तरी त्याचा काही विचार केला नाही आहे, पण करायला हरकत नाही. दरम्यान ती सध्या काय करते या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करताना डोक्यात नेमकं काय होतं याबाबत सांगताना सतीश राजवाडे नेमकं काय म्हणाले पहा. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे यांचं कास्टिंग करावं असं तुम्हाला काय वाटलं? कारण आर्या तर एक गायिका होती आणि तिथे रवी जाधवांनी केतकी माटेगावकरला घेतलं आणि इथे तुम्ही आर्या आंबेकरला घेतलं. असं काय घडलं की चला हिला एकदा ट्राय करून बघूया एक सिंगर, असं काही घडलं का? सो रवींनी केतकीला घेतलं म्हणून आता आपण आर्याला घेऊया असा काही भाग नाही आहे. मला फार गोड दिसणारी मुलं हवी होती. आणि आर्याला मी खूप आधीपासून ओळखतो. लिटिल चॅम्प्सपासून तिला पाहिलं आहे मी. आणि मला फार असं वाटलं की हिने हरकत नाही करायला. कदाचित इथे केल्यानंतर तिला पण आवडल्यानंतर मे बी आपल्या अख्ख्या इंडस्ट्रीला सुद्धा एक गोड चेहरा मिळेल. आणि म्हणून ते ट्राय केलं होतं. आणि मला ना कोणतेही असे चेहरे नको होते ज्यांच्यावर ऑलरेडी कोणत्या तरी कॅरेक्टरचा एक छाप आहे. कारण प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे होतं की ही मी आहे किंवा हा मी आहे, म्हणून त्यांचं कास्टिंग झालं होतं. अभिनयाचे फोटो बघितले होते. तो उत्कृष्ट डान्सर आहे. मला एक म्हणजे जर तू सिनेमा बघितला असेल तर त्या कॉलेजच्या ह्याच्यात त्या खूप छान डान्स केला त्याने आणि ते गरजेचं होतं. त्यामुळे मला अशी मुलं हवी होती जी इनोसंट आहेत, ज्यांनी अजून फार ॲक्टिंग केली नाही. त्यांच्या ॲक्टिंगमध्ये ते थोडंसं चाचपडण्याचा इनोसन्स, थोडंसं चुकण्याचा इनोसन्स घेणं फार गरजेचं होतं. म्हणून मी तशा पद्धतीने कास्ट केला. प्रेक्षको, 2017 साली प्रदर्शित झालेला ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट नातेसंबंध, प्रेम, विरह आणि आयुष्याच्या वळणांवर पुन्हा भेटणाऱ्या दोन व्यक्तींची हळवी कथा सांगतो. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या चित्रपटातून पहिल्या प्रेमाच्या आठवणी आणि काळानुसार बदलणाऱ्या नात्यांची सुंदर मांडणी केली आहे. विशेष म्हणजे अंकुश चौधरीने साकारलेली अनुरागची आणि तेजश्री प्रधान हिने साकारलेली तन्वीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. एकंदरीत अप्रतिम दिग्दर्शन, हृदयस्पर्शी संवाद आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट मनाला स्पर्श करून जातो आणि प्रेमाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करतो. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातील तुमचा आवडता सीन, डायलॉग्स आणि गाणं कोणतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.